एवढं मोठं घर आहे, पण जियाला काय सुचतंय? बाल्कनीत चटई अंथरले, मस्तपैकी ताट घेतले आणि तिथे जेवायला बसले. त्याने अख्खा दिवस तिथेच घालवला आहे, पूर्ण बाल्कनीत. आता तुम्हाला सांगते, मस्त असं कार्टून लावले आणि अख्खा दिवसभर एवढं मोठं घर असताना सुद्धा दोघींची मस्ती सुरू आहे म्हणजे आहे. खाली मोठं छान गार्डन आहे, तरीसुद्धा ह्यांना खेळायला कमीच पडते. तर चला जेवायला मस्त असं वांगं बडवले, भरलेलं चपाती आहे, भात आहे. तर आम्ही सुद्धा जेवण होते, तुम्ही सुद्धा जेवायला या बरं. मस्त असं भरलेलं झणझणीत असं वांग. आता ठाण्याला तुम्हाला सांगते, ठाण्याला आता आम्हाला एक्झॉर्शन बिलकुल नाही आहे. घरामध्ये पॅक आहे, हॉल आहे फक्त आणि किचन आहे. आणि वसईचं घरही तसंच होतं, पण इथे आता हॉलही आहे, बेडरूम आहे, किचन आहे आणि भरपूर मोठा पसारा आहे. आणि घराच्या बाहेरसुद्धा मोठा असा पॅसेज आहे, बाल्कनी आहे, सगळं काय. तरीसुद्धा मुलंही एवढी त्रास देत आहेत ना, इकडून तिकडे तिकडून इकडे, झोपायला काय बसायला सुद्धा जागा कमी पडतोय. खरं आहे, कोणीतरी म्हटलेलं आहे, जेवढं आहे तेवढंच भरपूर आहे. जेवढं तुम्ही घर वाढवसाल तेवढं तुम्हाला कमीच पडणार आहे. तर चलो, मस्तपैकी असं एन्जॉय सुरू आहे. जेवते आणि मस्त केळे खाते, कारण आईने वांग हे खूप तिखट बनवलेलं आहे आणि तिखट खायची सवय नाही. आणि तुम्हाला सांगते, हा सिरियल एवढा जुना झाला आहे, चूक भूल द्यावी घ्यावी, पण अजूनही आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही हमखास आवर्जून लावतोय. तुम्हालाही आवडत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कोण कोण बघतो चूक भूल द्यावी घ्यावी. आणि ह्यातला सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे नानीचा पार्ट हा आमच्या आबांशी फार जुळतो बरं.